तर सोलापूरमधून एक मोठी अपडेट समोर येतेय। दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी या गावात जोरदार पाऊस झालेला आहे। अनेकांच्या घरात यामुळे पाणी शिरलेलं आहे। घरातील साहित्याचंही प्रचंड नुकसान झालंय। वडजी ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे आता घरात पाणी शिरलंय असा आरोप इथले ग्रामस्थ करतात। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमा यांच्याकडनं। काय सांगाल, नेमकं सध्याची तिथली कशी परिस्थिती आहे? गावकरी आरोप करतायत, त्यावरती काय उत्तर येत आहे? वैष्णवी, नक्कीच आपण जर बघितलं तर सोलापूर जिल्ह्याला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला होता आणि त्यानुसार आपण बघू शकता की दक्षिण सोलापुरातील वडजी हे गाव आहे, त्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस जे आहे ते झालेला आहे। आणि आपण दृश्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर पाऊस 2 ते 3 फुटापर्यंत गुडघ्याला येईल इतकं पाणी साचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। घराघरामध्ये पाणी घुसलेलं आहे। ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे हे सगळं झालेलं आहे असा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय। त्यामुळे इथून पुढे सुद्धा पावसाची शक्यता जी आहे ती सोलापूरमध्ये वर्तवली जाते आणि त्यामुळे नक्कीच विश्वभूषण, आपण ही सगळी दृश्य पाहतोय, यातून तिथली परिस्थिती दिसूनच येते आणि खरंच हा गलथान कामगार आहे ग्रामपंचायतीचा आणि त्यामुळे लवकरात लवकर यावर तोडगा निघणं गरजेचं आहे, जेणेकरून इथल्या गावकऱ्यांचं जनजीवन पुन्हा एकदा सुरळीत होईल। धन्यवाद, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली।